बाप्पांना निरोप दिला जाईल। खोल समुद्रामध्ये पुढच्या वर्षी येण्यासाठी गणपती बाप्पा जे गेले 10 दिवस लालबागचा राजा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कधी स्क्रीनवरून, कधी कॅमेऱ्यांमधून, कधी कोणाच्या सेल्फीमधून, तर कधी प्रत्यक्ष रांगेतल्या दर्शनातून, कधी मिरवणुकीच्या मार्गातून दर्शन देत राहिलेले आहेत। ते आता निरोप घेतील आणि गणपती बाप्पांना मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये गिरगाव चौपाटीवर निरोप दिला जाईल। या क्षणी नेमकं काय चित्र आहे, कुठपर्यंत लालबागच्या राजाची मूर्ती पोहोचलेली आहे, कारण कॅमेऱ्याच्या माध्यमातून अजूनही या मूर्तीचं भव्यता, त्याचं अगदी जवळून दर्शन घेता येऊ शकतंय। मात्र प्रत्यक्षामध्ये आता समुद्रात नेमकी किती खोलपर्यंत आतपर्यंत ही मूर्ती पोहोचलेली आहे, काय नेमकं सुरू आहे या क्षणी? तर अक्षयपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करूया। निलेश बुधावले देखील आपल्या सोबत आहे। निलेश, लालबागच्या राजाची ही मूर्ती आणि निरोपाचे क्षण जवळ आलेले आहेत, काय घडते नेमकं या क्षणी? लालबागच्या राजाच्या मूर्तीचे आता विसर्जन झालेलं आहे। साधारणपणे समुद्रात 2 ते 3 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर आता बाप्पाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। यंदा कोणत्याही प्रकारचा विसर्जनावेळी त्रास झालेला नाहीये, कारण यंदाची जो तराफा होता तो यांत्रिक पद्धतीने तराफा होता, त्यामुळे आपोआप जी बोट आहे ती तराफ्यातून खाली गेल्याचं आपल्याला तराफ्यातून आपोआप बाप्पाची मूर्ती जी आहे ती खाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि आता पुन्हा एकदा तराफा जो आहे तो समुद्र किनाऱ्याच्या दिशेने येताना आपल्याला दिसणार आहे। यावेळी उत्साह जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। निरोपाचे क्षण हे आहेत आणि यावेळी देखील मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी आहेत, कारण वेगवेगळ्या बोटींच्या माध्यमातून देखील गणेश भक्तांची संख्या जी आहे ती या ठिकाणी आहे। पोलिसांचा देखील बंदोबस्त चारी बाजूने आहे आणि लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आता विसर्जित करण्यात आलेली आहे। समुद्रामध्ये बाप्पाची मूर्ती गेलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता या तराफ्यात जो आहे तो परतीचा प्रवास सुरू होईल। जोरदार आतिषबाजी जी आहे ती अजूनही या ठिकाणी आहेत, अजूनही ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी वादन केलं जात आहे, बाप्पाची गाणी या ठिकाणी वाजवली जात आहेत आणि सर्व जे गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी अखेरचे क्षण जे आहेत ते आपल्या डोळ्यामध्ये टिपताना पाहायला मिळतात। अनेक जण आहेत ते कॅमेरामध्ये हे क्षण जे आहेत ते टिपत आहेत, अनेक व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांना देखील एक शेवटचे क्षण दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। बाप्पाचं विसर्जन आता पार पडलेलं आहे। साधारणपणे गिरगाव चौपाटीवर येऊन 12 तास उलटले होते, मात्र विसर्जन होऊ शकलं नव्हतं। भरती आणि ओहोटीची अडचण निर्माण झाली होती आणि त्यामुळं विसर्जनाला उशिरा लागला होता। पहिली ही वेळ अशी आहे की त्यावेळी रात्रीच्या वेळी या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे, अन्यथा प्रत्येक वर्षी आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त 9 वाजे 9:30 दरम्यान भरती आली आणि त्यामुळे समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पाणी भरायला सुरुवात झालं तरी विसर्जन होऊ शकलं नाही। आज मात्र दिवसभर त्यामुळे वाट पाहावी लागली। यंदा जरी यांत्रिक तराफा आणलेला असला, वेगवेगळ्या तंत्रज्ञानयुक्त तराफा आणला असला तरी भरती समोर काहीही करता आलं नाही। काही क्षणांची वाट जी आहे ती पाहावीच लागली आणि साधारणपणे यामध्ये 12 तासांचा कालावधी निघून गेला। ज्या ट्रॉलीवर बाप्पाची मूर्ती आणली होती त्या ट्रॉलीतून बाप्पांची मूर्ती तराफ्यावर साधारणपणे सायंकाळी 4:30च्या दरम्यान घेण्यात आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं विसर्जनाची सुरुवात आहे तेव्हापासून सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर साधारणपणे आता 9 वाजता आहेत आणि बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन जे आहे ते आता अरबी समुद्रामध्ये पार पडलेलं आहे। जवळपास 13 तासानंतर हे विसर्जन पार पडलेलं आहे। निश्चितपणे विसर्जनाचे हे काही क्षण सध्या एबीपी माझाच्या स्क्रीनवर आपण पाहतो आहोत। अतिशय भव्य, दिव्य आणि अतिशय सुबक अशी ही मूर्ती, हे गणपती बाप्पा आपला निरोप घेत आहेत आणि अरबी समुद्रामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीचं अत्यंत विधिवत आणि सुरक्षितरित्या, पूर्ण पद्धतशीररित्या विसर्जन करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच गणपती बाप्पांनी अरबी समुद्रामध्ये आपला निरोप घेतलेला आहे आणि तब्बल 12 तासांच्या गिरगाव चौपाटीवरच्या प्रतीक्षेनंतर अखेर ज्या प्रकारचं विसर्जन लालबागच्या राजाच्या मंडळांना करायचं होतं त्याच पद्धतीने पूर्णतः
कुठलाही अडथळा न येता, कुठलीही तांत्रिक अडचण निर्माण न होता अत्यंत सुनियोजितरित्या हे विसर्जन पार पडलेलं आहे. भले त्यासाठी 12 तासांची प्रतीक्षा करावी लागली आणि लालबागच्या राजाच्या मंडळाचे पदाधिकारी जेव्हा एबीपी माझाशी बोलत होते त्यावेळी त्यांचंही हेच म्हणणं होतं की उशीर झाला तरी हरकत नाही, मात्र अतिशय नियोजनबद्धरित्या आणि दरवर्षी जितक्या व्यवस्थितपणे गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन खोल समुद्रात केलं जातं तितक्याच योग्य पद्धतीनं, उत्तम पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्जन पार पडावं अशीच सर्व मंडळांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तमाम गणेश भक्तांचं ते आराध्य दैवत आहे आणि त्यानुसार 12 तासांचा उशीर झाला. साधारण सकाळी 6 वाजता किंवा जसं निलेश सांगत होता त्यानुसार 9, 9:15 पर्यंत सकाळी लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन पार पडत असतं. मात्र यंदा रात्रीचे 9 वाजून गेलेले आहेत आणि